नमस्कार, आज शिकणार आहोत आपण 5 सोप्या रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. 3 ते 3 डॉट पाडून अशा पद्धतीने रेषा ओढून डॉट पाडून घ्यायचे बघा मध्यभागी, आणि आपल्याला फ्लावर काढून घ्यायचे. खूपच इझी अशी आपल्या रांगोळ्या होणार आहे, सोप्या सोप्या. नक्की तुम्ही ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत माझा बघा. अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. 5 व्हिडिओ अशा पद्धतीने बघा. आपली पहिली रांगोळी झाली आहे तयार. इझिली कोणीही काढू शकेल एवढ्या सोप्या रांगोळ्या आहेत. नक्की ट्राय करा. किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता तुम्ही. मध्ये कलर भरून बघा. मध्ये फ्लावर काढून घ्यायचे आपल्याला. ही बघा आपली दुसरी रांगोळी. 3 ते 2 डॉटची. हे बघा अशा पद्धतीने रेषा मारून त्रिकोण तयार करून डॉट सोडून आपल्याला 3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तिघं बाजूला आपण सेम करून घेणार आहोत. अगदी कोणालाही येईल एवढ्या सोप्या मी रांगोळ्या आणत असते, म्हणून माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मध्येही एक रेष सोडून आपल्याला डॉट पाडून पंच करून घ्यायचं आहे. इथे आपण लांब रेष आणि डॉट पाडून बघा छोटे छोटे टिपके ठेवून घेणार आहोत. झटपट 2 मिनिटात होणार आहे रांगोळ्या. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. 2-2 क्रॉसमध्ये आपण रेषा. हे बघा 3 ते 3 डॉटची. हे बघा आपण पानाचा आकार काढायचा याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण कलर डॉट टाकून पंच करून घेणार आहोत. मध्येही इथं लांबसर आपल्याला रेष ओढून वरती डॉट सोडायचा आहे. इथेही पानाचा आकार काढून घेणार आहोत. ही आपली तिसरी रांगोळी. छोटे छोटे आपण 3 डॉट ठेवून घेणार आहोत. हे बघा आपली चौथी रांगोळी 3 ते 3 डॉटची. फक्त आपल्याला पाकळ्या अशा डॉटच्या मधून घेऊन व्यवस्थित गोल करून मध्येही आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे कलरचा, आणि हलका हलका शेड द्यायचा आहे. बघा किती सोपी रांगोळी, बघू शकता तुम्ही. कोणालाही येईल एवढी सोपी. मध्येही छोटे छोटे आपल्याला ऑरेंज कलरचे डॉट, आणि इथं बघा क्रॉसमध्ये आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे, आणि हलका हलका आपल्याला अशा रेषा 2-2 ओढून घ्यायच्या आहे. आता आपण शिकणार आहोत 5वी रांगोळी 5 ते 3 डॉटची. खूपच सुंदर आणि सोप्या रांगोळ्या मी आणत असते. माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा, आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत, आणि कमेंट नक्कीच करा. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की तुम्ही ही सोप्या अशा रांगोळ्या काढत जा, आणि मी भरपूर व्हिडिओ शिकवण्याचे आणणार आहे, म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी सोप्या पद्धती